सातारा जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यात टँकरची संख्या तब्बल 29 वर पोहोचली आहे. 35 गावे आणि 186 वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याने विहीर, बोरवेल तसेच तलाव कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. याचा आढावा घेतला आहे सातारा न्यूजने. सातारा तालुक्यातील उत्तर भागात पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून पांगरी, येळेवाडी, जाधववाडी, पाचवड, मोगराळे, हस्तनपूर, अनबुलेवाडी, थराळे, बिजवडी, मोही, शिंगणापूर आणि खुटबाव या गावांमध्ये आजपर्यंत एकही ठोस पाणी योजना पोहोचलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी याच गावांमध्ये पाण्यासाठी अनेकदा नारळ फोडून आश्वासनं देण्यात आली. मात्र आजही परिस्थिती जैसे थेच असल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. सध्या परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की परिसरातील तलाव, ओढे, बंधारे आणि विहिरी पूर्णपणे कोरड्या पडलेल्या आहेत. नुकतेच एका शेतकऱ्याने नवीन बोरवेल पाडली, मात्र त्यालाही पाणी लागलेले नाही. भूजल पातळी सतत खाली जात असल्याने भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पाणी टंचाईचा थेट परिणाम शेती आणि पशुपालन व्यवसायावर होताना दिसत आहे. ओल्या चाऱ्याअभावी दूध उत्पादन घटले असून मेंढपाल व्यवसायालाही मोठा फटका बसताना दिसत आहे. अनेक गावांमध्ये यात्रा आणि सण उत्सव सुद्धा मर्यादित स्वरूपात साजरे करावे लागत आहेत. पशुपक्ष्यांनाही पाणी आणि चारा मिळणे देखील कठीण झाले आहे. दरम्यान प्रशासनाकडून टंचाईग्रस्त भागांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त टँकर उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र पावसाअभावी येत्या काही दिवसात ही समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काय परिस्थिती आता पाण्याची आता सध्या लय टंचाई आहे. आम्हाला पाणी आम्हाला वेळ नसतं. उन्हाळ्याचा दिवस असतं तर पाणी वेळ मिळत नाही आम्हाला. पाण्याची अपेक्षा आमची की पाणी आमची सोय करावी पाण्याची सरकारने. डॉलर मोकळे टँकर किती वेळ देतात? आता टँकर बघा आला तर येईल, नाही तर मग उद्याच्यालाच येईल. आज काय टँकर आला तरच येईल, नाही तर नाही. आज काय लाईट नाही ना, त्याच्यामुळे म्हणलेत पाणी काय मिळणार नाही. पण आला तर येईल, नाही तर नाही येणार, उद्याच्यालाच येईल. तुमचं नाव सांगा, गाव सांगा. गाव आमचं पांगरे, नाव माझं नीलम दत्तात्रय खरात. आणि आता जे दोन भांडे असेल तर जनावराला काय अडचण येते आता पाणी नसल्यामुळे ते पण सांग. पाणी नसल्यावर जनावरांना अडचण येते की पाण्याला पंपाला जायचं किंवा मग कुणीकडे हिकन तिकडनं गाडीवने पोरं आणते ती विहिरीवने ह्याच्यावर पाणी घेऊन येते, तेव्हा जनावराला पाणी. असं पाणी काय मिळत नाही. असं मिळत नाही पाणी. दुसरा काय सोर्स नाही काही कॅनल किंवा नदी वगैरे असं काही नाही तसलं अजिबात. नदी, कॅनेल, वडा काही सुद्धा सोय नाही तसली. विहिरीचे पाणी विहिरीचे पाणी सगळे आटले. बोरला पाणी मिळत नाही. पाणी आलं तर एखादा बॅलरी निघतो, नाहीतर नाही निघत. बोरला सुद्धा पाणी एवढं. काय अपेक्षा तुम्ही? आमच्या अपेक्षा पाणी गावाला यावं, पाण्याची सोय व्हावी. आता यात्रा येणार आहे तुमच्या गावाची 2-3 दिवसात, तेव्हा पाहुणे किंवा काय तुमचे हो ना, पाहुणे रावळे आल्याच्या नंतर मोठी अडचण येते पाण्याची. पाणी नसल्यामुळं लय शिकुणाला पाहुण्या रावळ्याला बोलावणं म्हणजे अवघड वाटतं ना पाणी नसल्यामुळं. असं होतं. मग कोणी येतं कोणी राहतं, असं राहतं. नाही तर आपला मुक्कामी राहत बी नाही, आपले जातेत निघून. का तर हे पाण्याची सोय अशी आहे म्हणून. पाणी नसतं मग घरच्यांनाच पुरत नाही तर त्यांचं काही सोय करायची, असं होतं ना. आता हे चारा कुठे घेऊन चाललाय तुम्ही? तुमचं नाव सांगा. रामदास आकोबा लोखंडे. नाव सांगा. रामदास आकोबा लोखंडे. गाव कुठलं? तीच बिरोबानगर. लोखंडे वस्ती. हा, लोखंडे. म्हणजे पांगरी. हा, किती गुरु आहे ते? 5 आहे ते. वली मका नाही, सगळी वाळलीत घेऊन चाललाय. वाळवी पाण्याचं आता पाणी एकदम कमी पडलं नाही. बर. पाणी बंद झाल्यामुळं बोरचं असे वाळवी घालावं लागतं. इकडे टँकर चालू झालाय का? टँकर चालू झालाय पण मोठा टँकर असल्यामुळं टाकीत पाण्याची सोय होत नाही ना. तिकडं तर टाकीत जात नाही, दुसरं पाण्याची सोय करायला काय नाही, बॅलर वगैरे नाही. बर. पण ते एकदम मोठा टँकर त्यांनी चालू केलाय, ते जात नाही ना टाकीपर्यंत. हा हा. ते वळत नाही, टन बसत नाही, बारका बंद करून टाकलाय. बर. त्यामुळे पाण्याची प्यायची किती अवघड झाली जनावर. जनावरच पण अवघड आहे का? हो. दरवर्षी असतं कसं? नाही, दरवर्षी बारका टँकर वाज प्यायची पाण्याची व्यवस्थित सोय होती, पण यावर्षी मोठा टँकर म्हणून प्यायच्या पाण्याची सोय होत नाही ना. कमी पडतंय पाणी. विहिरीचं तळ विहिरीला बोरला येते ती बी टाकी भरत नाही. 5 बोराचं भागत नाही ना. ओके.
ते जास्त करून पाहिजे करून मला काय करायचं जगायचं चालू काय व्यवसाय आहे ना. धन्यवाद. काय तुमच्या अपेक्षा काय आहे? बदललं पाहिजे सगळं. अहो पाण्याची तरी सोय झाली पाहिजे, राहिलं बाकीचं नळ वगैरे राहिलं पण टँकर येते तर व्यवस्थित टाकीत सुटलं पाहिजे पाणी. बरोबर. आता पाणी टाकीत सुटलं नसल्यामुळे माणसाच्या अपघात सांगा तिकडे टँकर जात नाही मोठा. खेडेगावातल्या माणसाने कुठं जायचं, टँकर मिळतोय का बारका आम्हाला. बरोबर 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 सरपंचाने सोय केली पाहिजे ना ते. बरोबर बरोबर. तुम्ही बोलला का सरपंचांना? अहो सरपंचांना आता ते काल परवा दिवशी केला होता फोन, रात्री तर काय उचलला नाही. पण ते म्हणजे मोठा टँकर आला आहे ती त्यांनी वरनं सरकारनं दिला, आता आपण काय करायचं बसत नाही वगैरे असं म्हणले. ओके. आता वरून नुसतं ते टँकर बसत, बरं बरं बरं. त्याचं दोन्ही साईडचं आरसं झाडाला चिटकून तुटून गेलं. रस्ता नसल्यामुळे. हां ओके चालेल, धन्यवाद. येस. बरं थांबा, नाव सांगा. शेसाबाई दामू लोखंडे, गाव कुठलं? पांगरी. पांगरी. तुमच्या हातामध्ये आता कुऱ्हाड आहे, दुसऱ्या हातात ओला चारा आहे, डोक्यावर हे टॉवेल घेतलाय उन्हामुळं, आणि कुठं चाललाय आता? घरी कशाला? पसायला पाणी प्यायला होय. आणि तुम्ही आता शेरड घेऊन आलाय, कुठे गेलता? रानात बर चारा गेली होती. बर. आता हे ऊन सोचतंय का तुम्हाला? आता नाही सोसलं ते पोट आहे की आपलं. पोट. पाणी आहे का चित्रवाला? नाही नाही होय. चारा मग काय कसं काय थोडं काय आपलं कोणी हे काय हे खाती चारा आहे बघा, हे खाती ते खाती. ते वाळ गावात आहे की सगळं वाळल्यालं ते असलंच चारा आहे. असलंच. हां आणि बोल नाही. बोल. आता हे कुठनं आणलं ते? अहो हे आणले लोकांच्या चोरून शिरडी गेली सकाळी. आता लोकांची म्हणते की आमचं नेलंय. आजी. बरं असू द्या असू द्या असू द्या. हे परिस्थिती आहे. हो दरवर्षी अशी परिस्थिती येते. दरवर्षी आम्हाला असलीच परिस्थिती आहे हा. त्या दिवशी. ह्या दिवशी उन्हाळ्यात का? उन्हाळ्यात. उन्हाळ्यात प्रत्येक इथं आसपास सगळ्या गावात असते का तसं? अहो ह्या आमची ही 2-4 गावं बेकारच आहे ती. पांगरी, वडगाव. पाण्यामुळे मी करायचं. हा पाण्यामुळे बेकार आहे ती. हा. बाकी पैसे बिशे लय आहेत पैसे मस्त आहेत. आता मुंबईला माणसं आहे ती सारी. मुंबईला. तुमच्या घरातले असतील माणसं मुंबईला? आहे ती पण आपली छटछट कामाला आहे ती. छटछूट. पाण्याची काय अडचण आहे? पाण्याची अडचण आहे तर हम्म. आता टँकर येतोय कवा कवा. टँकर किती दिवसात नेतो? येतो कवा 4 आठवड्यातनं, आठवड्यातनं, 15 आठवड्यातनं, काय त्याच्या मनात येईल कवाच. म्हणा येईल तेव्हा. हो मग तुम्हाला पाणी मग तुम्ही कसं आता आज तुम्ही वयस्कर झाला पाणी कसं आणता? आणि ते काय बोललं पिलं घेतली त्याचं येतं पारभर. कुणाची तरी ह्या असल्या म्हाताऱ्याच्या भरायचं, या पुरीचं भरायचं, कोणा कोणतरी पाया पडून. पाया पडून देते ते का ते? तर काय करते ती? देते ते. येते ती. विहिरी आटल्या हिरी आटल्या सगळ्या. सगळ्या. काय हो कसं होणार आहे? पहिल्यापासून असं चालत आलंय का? पहिल्यापासूनच असलंच आहे आता. तरी औंधावाच बरं आहे म्हणावं लागेल. का आमदा बरं का? हे मध्ये वेळेस पाणी सुटलं होतं, गोऱ्या सोडलं होतं. पलीकडे? हा गोरेभाऊनी सोडलं होतं थोडं आता बरं. सोडलं नाही का? आता नाही. आता नाही सोडलं, बंद केलं. हम्म. बरं मला सांगा आजी, आता ती शर्ट गेली कुठे गेली? आता शर्ट आता ते जाणार घरी पाणी प्यायला. डायरेक्ट हो. सवय लागली शर्टांना चांगली. सवय तर का बिन सवयची येते का? आजी पण तुम्ही भारी बोलताय बरं का. आता समजा ह्या त्या शेतकऱ्याला कळलं की त्यांच्या रानात नाही आणलंय, मग तुम्ही ती विचारणार तुम्हाला की का आणलं, तुम्ही काय उत्तर देणार? आणलं तर मग दिलं नाही बे. हा. एक शेळी. शिळी येईल. हा. बर बर बर. ओके धन्यवाद. खूप छान बोलला. आणि महत्वाचं म्हणजे पाण्याची परिस्थिती बिकट आहे इकडं. बिकट आहे. बिकट आहे. बिकट. पाण्याची बिकट आहे. ओके ओके ओके. चला धन्यवाद. हा. धन्यवाद. टँकर हा? कुठं आला टँकर? आला टँकर आला. टँकर आला. ते कुठं चालले ते आता? रानात? आता इंद्रायणी उमराला देवाच्या पोळ्या खायला. बर बर बर. उमरा आहे का कोण? उमरेच्या पोळ्या रोज असतात. काकी लांब निघाले. मोठे नाक मारा मोठे नाक. भारी आहे. पूर्ण नाव? लोखंडे. सोपण
मोठ्यानं बोला की सोपालगाव लोकांनी पुढे या पुढे या. सोपालगाव लोकांनी हा. मला सांगा आता तुम्ही काय करताय हे शेरड राखताय तुम्ही किती वर्षापासून शेरड राखताय आता तसं काय लहान तरी लहानपणापासून 30-35 वर्ष होय हा? शिक्षण तुमचं किती आता वय किती असेल तुमचं 70च्या पुढे गेलं असेल वर गेला असेल बरं तुमचं शिक्षण किती कशाला अडाणी अडाणे अडाणे बापा आता हे शेरड काय खाते तू रानात ते गावात कुठं आहे गावात दिसतंय का तीच खाते ती फुकून हुकून खाते ते. तुमचं गाव कोणचं? मी आहे मसवडचं तर आम्हाला हे जाणून घ्यायचंय आता पाण्याची काय परिस्थिती आहे इकडं आव लय परिस्थिती बिकड आहे बर पाण्याबरोबर पाणी नाही कुठलं पाणी पाणी आणतो म्हणलेत की मग येतही तसं पाईपलाईन ही काय ही अजून येत आहे पाणी यायचं आहे अजून हो काय बरोबर पडली? हा बरोबर 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 ही काय पाईपच आहे नाही आता ती खूप शिर्डी कागद खायला लागली बघा ती हा बर मला सांगा इकडे या की अलीकडे या की मला सांगा आता हे तुम्ही पाणी नाही चारा नाही मग कसं करता ते कसं सांभाळता काय आता इलाज आहे त्याला हा काय इलाज आहे तसंच त्या अडवायची फिरवायची हा पाणी तेल नाही तर काय नाही ते. हा कोण सोडत नाही त्यांना पासपोर्ट दिली हा. सांगताय तुम्ही सोडा मग विश्वास नाही आहे तुमचा तुमचा बरं बरं हा बर आता ह्या तुमच्या कोण ही वय हा पोरगी आहे मुलगी हा. ओके बर ताई जरा 2 मिनिटं या की बोला तर. ते. आणि काय हा. या पुढे या, पुढे पुढे मला सांगा आता हा दुष्काळ पडलाय बरोबर पडलाय का दुष्काळ पडलाय पडलाय तर का पाणी नाही म्हणजे दुष्काळच पडला ना हा प्यायच पाणी नाही तर तिथं दुष्काळच आहे म्हणायचं यान काय काय परिस्थिती पाण्याची पाणीच नाही काय पाणीच नाही प्यायला तर ती काय टँकर चालू झाला या किती दिवसापासून झालाय तरी महिना झाला असेल चालू महिना 1.5 महिना झाला असेल चालू आहे मग आता प्रत्येक उन्हाळ्यात असं परिस्थिती असते हो प्रत्येक उन्हाळ्यात असतं असंच तुम्ही आता शेरड मेंढर राखता हो त्याला चारा चारा म्हणजे काही कुसाळा चारायचं ना. दुसरं काय चारायला तवा कुसळा बघा दुसरं काय चारायचं नाही हिरवं तर अजिबातच नाही भेटत हिरवं कुठलं दिसणार पण कुसाळ चारायचं पाणी पाजायचं कुठं काय डाळा उलीस असला तर तेवढा चार टाकायचा नाही तर मग नाही मग काय एवढंच आहे दुसरं काय नाही जनावराला ओलं वगैरे काय मका नाही ना वगैरे कुठली मका आता पाणी प्यायचं नाही तर मका कुठनं येणार आहे प्यायचं पाणी ही विहिरीला पाणी नाही नाही ना आटलं आटणार कुठं आहे ते विहिरी विहिरीत इकडं मळ्याने येते की बोरला वगैरे काय नाही बोर बंद ही काय हो का बोर इथंच आहे हा. पडलं ते दिवाळी झाल्या बघा 1 महिनाभर चालतं आणि दिवाळी झाली की महिनाभर चाललं की परत बंदच पडतं आता आपले हे शेळ्या आहेत 2-3 मेंढर आहेत त्यांना काय खाया वगैरे काय नाही ही काय ही मग असंच चारायचं पण पाणी पिते ते मग परत तिकडे म्हणले पाईपलाईन वगैरे आलते काय ही काय आली की पाईपलाईन पण ती हो, काय इकडे अर्धीच पडली ना ही काय Pipeline आली दिसते. इथं pipeline आली. परंतु बरोबर पाणी नाही का आलं नाही पाणी अजून नाही आलं ही आताची ही काय इथं सोडली आणून आता हिथनं पुढं आणि इकडं कुठं न्यायची आहे, तर ती बंदच झाली आता कवा काढ तुम्हाला काय म्हणायचं आहे? अपेक्षा काय आहे तुमची आम्हाला काय पाणी मिळलं महत्वाचं आहे पाणी तेवढं भेटलं की मग आमचा प्रश्न सुटतोय ना मग एवढं म्हणजे दारिद्र्य संपून जातंय या शेरडांचं बी संपतंय आणि माणसाचं बी संपतंय पिढ्यानपिढ्या पाणी हा फक्त पाणी भेटलं की मग झालं काम पाणी एवढं महत्व नाही ना बरोबर पहिलं पाणीच पाहिजे उन्हाळा आला की आमची पाण्याची बॉम्ब असते जर वर्षीच बॉम्ब असते पाण्याची हे आता कुठं वायच थोडस पाणी सोडलं होतं तेवढ्यात वायच गेला महिना वायच चांगला ती पाणी तलाव्यातलं आटलं की संपलं पाणी गेलं मग पुन्हा नाही का सोडलं नाही ना पुण्यात नाही सोडलं ना तुमचं नाव वगैरे सांगा गाव सांगा ही काहीच पांगरी पांगरी बिरोबानगर बिरोबान गाव आणि नाव आडनाव नरबट आहे नरबट आहे हा. बरोबर हे अजून शेळी मेंढी व्यवसाय करणारे सगळे लोक आहेत का इथे होय आहे ते शिक्षण वगैरे झालं असेल की पोरांचं वगैरे इकडे आता पोरांचं झालंय की पोर बाहेर येते का इथंच येते नाही हिथंच आहे ते शिक्षण झाले पण अजून सर्व्हिस नाही ना लागते ओके शिक्षण सातारा जिल्ह्यातील वाढत्या पाणी टंचाईमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या टंचाईग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना कधी मिळणार
हा प्रश्न आता अधिकच तीव्र झालेला आहे. याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.